खानदेशी पुरणपोळी खाण्यासाठी मी डायरेक्ट पुण्याहून निघालो सुरतला. नमस्कार, माझं नाव आहे प्रकाश महाजन आणि मी आईबाबांना न सांगताच त्यांना सरप्राईज देण्यासाठी पुण्याहून सुरतसाठी निघालो. घरी पोहोचल्या सगळ्यात आधी रिंकू भेटली, ती सरप्राईज झाली आणि मला बघून आईची रिॲक्शन काय होती ते तुम्ही स्वतःच बघून घ्या. आणि आता नेक्स्ट नंबर होता बाबांचा. सो हिअर वी गो. बाबांची रिॲक्शन सगळ्यात भारी होती. त्यांना समजतच नव्हतं की काय रिॲक्ट करू. चला, घरच्यांना सरप्राईज दिल्यानंतर मी गेलो माझ्या मित्रांना भेटायला. मोठे झाल्यानंतर किती मित्र झाले, पण लहानपणाच्या मित्रांची गोष्टच वेगळी असते. डिनर झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बेत केला तर सीताफळ रबडी आणि मँगो रबडी खाण्याचा. त्याच्यानंतर 1.5 किलो रबडी घेऊन गेलो घरच्यांसाठी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी होता गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हटला म्हणजे प्रत्येक खानदेशी घरात एक गोष्ट बनते आणि ती म्हणजे खापरवरची पुरणपोळी. काही लोक यांना मांडे पण म्हणतात, पण ही पुरणपोळी जी आहे ती बनवणं खूप अवघड आहे. हे बघा, ही एक कला आहे आणि मला वाटतं आपली ही पिढी ही शेवटची पिढी असेल ही कला जोपासणारी, कारण की पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टी माहिती असतीलच हे काही सांगता येत नाही. पुरणपोळी झाल्यावरती काठ बाजूला काढले आणि चांगल्या चांगल्या पुऱ्या अशा तयार झाल्या. त्यानंतर संध्याकाळी मित्रांसोबत दांडी बीचला निघालो. हो, ही तीच दांडी बीच आहे जिथं गांधी बापूंनी मिठाचा सत्याग्रह केला होता. त्यावर मित्र म्हणाले की बापू नसते तर आपल्याला सॉल्टेड पॉपकॉर्न खायला मिळाले नसते. हे बघा, आयुष्यात खूप सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की काही परफेक्ट नाहीये, तर कधीतरी सनसेट बघा, सगळंच भारी वाटेल. आणि याचा पूर्ण व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर प्रियंका प्रकाश यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये.